विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झालेली आहे। सर्वच पक्षांकडून इच्छुक हे मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत। पुणे शहरातील 8 मतदारसंघांमधून अनेक इच्छुक पुढे येताना दिसत आहेत, परंतु पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ हा पुण्यातील अत्यंत चर्चेतला मतदारसंघ आहे। कारण हा मतदारसंघ जर आपण पाहिला तर एससी राखीव मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामधून मागील 2 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला होता। कधी या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळालं तर कधी भारतीय जनता पक्ष या मतदारसंघामधून पुढे येताना दिसतोय। परंतु या मतदारसंघातून नुकतंच ठाकरे गटामधून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले ॲडव्होकेट अविनाश साळवे सर सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की त्यांना या मतदारसंघामधून तिकीट का मिळावं, त्यांनी आजपर्यंत पुण्यामध्ये काय काय कामं केलेली आहेत, त्यांचा जर आपण एकंदरीत इतिहास पाहिला तर ते 4 टर्म पुणे महापालिकेचे नगरसेवक आहेत। त्यांनी स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। परंतु ते आत्ता पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामधून काँग्रेसकडून इच्छुक आहेत। सर, तुमचं सर्वात आधी टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत। धन्यवाद। सर, आपण पाहतोय की पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामधून तुम्ही इच्छुक आहात। नुकताच तुम्ही ठाकरे गटामधून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मुळात असं आहे की महाविकास आघाडी ही जे उमेदवार दिले जातील ते चांगला चेहरा देण्यात यावा, सुशिक्षित चेहरा देण्यात यावा, असा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो एक चांगला मेसेज देण्यात यावा। संपूर्ण महाविकास आघाडी ही स्ट्रॉंग करण्यासाठी सगळे महाविकास आघाडीतील पक्ष आपला प्रयत्न करत असतात। त्याचबरोबर ज्यावेळेस पुणे कॅन्टोन्मेंटचा विषय ज्यावेळेस आला त्यावेळेस काँग्रेस पक्षाशी चर्चा झाल्यानंतर मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। सर, आपण पाहतो की तुम्ही ठाकरे गटामधून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। ज्यावेळेस तुम्ही प्रवेश करत होता त्यावेळेस तुम्हाला पुणे कॅन्टोन्मेंटमधून काही शब्द देण्यात आला होता का? हो, मला शब्द देण्यात आलेला आहे आणि मला विश्वास आहे की ते मला तिकीट देतील। सर, आपण पाहतोय की बऱ्याच वेळा आपण सुशिक्षित उमेदवार आहात, आपण LLB केलेलं आहे, आपण पत्रकारितेचं शिक्षणसुद्धा पूर्ण केलेलं आहे। नेमकं आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये एकंदरीत पुणे भागामध्ये तुमचं काम आहे, तुम्ही आजपर्यंत काय काय कामं केलीत? मी पुणे महानगरपालिकेचा 1992 सालापासून सदस्य आहे। पुणे महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर काँग्रेस पक्षाचा सहयोगी सदस्य म्हणून पुणे महानगरपालिकेत RPI काँग्रेस युती झाली आणि त्याच्याद्वारे मी विकास कामं भरपूर केली। निवडून आल्यानंतर प्रथमतः मी आमचा जो भाग होता विकास न झालेला पूर्वीच्या काळात, तर त्याचा पहिल्यांदा विकासाला हात घेतला। मुळात पाण्याची समस्या होती, मी घरोघरी नळ योजना राबवली आणि यशस्वी पूर्ण केली। घरोघरी नळ योजनामध्ये महिला वर्गांना फार मोठा दिलासा मिळाला आणि पाण्याची समस्या मी सोडू शकलो, हा एक भाग। त्याच्यानंतर इतरही विकास कामं भरपूर केले, मग त्यामध्ये ड्रेनेज आलं, इतर सगळे विकास कामं सगळीच केली, रस्ते केले। त्याचबरोबर संपूर्ण प्रभागामध्ये विद्युत व्यवस्था व्यवस्थित केली। सगळ्या त्या जे करायचं सगळं काम केलं, त्या विश्वासावर मतदार मला नेहमी निवडून देत असतात। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे कामं असे अनेक आहेत, पण काही कामाचा आवर्जून उल्लेख करेन। एक तर पुण्यात काम करत असताना तुम्ही सुशिक्षित चेहरा असणं अपेक्षित असतं, हा एक भाग। नंबर 2 की ज्यावेळेस पुण्यात काम करत असताना मी पुणे महानगरपालिकेत काम करत असताना काय विजन घेऊन मी काम करायला सुरुवात केली। मला एक नेहमी प्रश्न भेडसावत असेल की आमचे जे भागातील लोक वस्ती पातळीवर राहतात, मी देखील त्या वस्तीतच राहायचो, की कसं आयुष्य जगतात ते मी पाहिलेलं आहे आणि त्याचा विकास करावा ह्याच्यासाठी प्रयत्न म्हणून मी BSPची योजना दिल्लीत जाऊन मी आणि माझ्यासोबत प्रवीण सिंग परदेशी साहेब होते, नंतर माझे सहकारी सिद्धार्थजी धेंडे होते, आम्ही जाऊन ती BSP योजना पुण्यात मान्य करून आणली आणि आणल्यानंतर जवळपास 1150 घरं बांधली आणि त्यामध्ये पहिल्यांदी माझ्या प्रभागामध्ये झोपडपट्टीचं निर्मूलन झालं, चांगली घरं उभी राहिली, हा मला माझ्या जीवनातला आनंदाचा भाग आहे। दुसरा भाग असा आहे की येरवड्यामध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला मंदिर मी बांधलं, ज्याची स्तुती अतिशय चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात होते। आणि तसंच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांचा देखील येरवड्यामध्ये जो आर्ट सेंटर झालं त्याच्यातही निर्मितीत मी होतो। तसेच क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे ई-लर्निंग शाळा बांधली मी आणि त्याच्यातून चांगली पिढी घडायला लागलेली, हे अतिशय चांगली कामं घडू शकलो याचा मला रास्त अभिमान आहे। आणि तोच सिद्धांत आणि तोच
विजन घेऊन मी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये जी न झालेली कामं ती मी पूर्ण करणार, पूर्ण गतीने करणार आणि न झालेली कामं तर आहेच आहेत, परंतु ह्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये काम करत असताना विशेषतः युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल, तिकडच्या महिलाचा जो त्यांना हाताला काम देण्याचा प्रश्न असेल, तसे असे अनेक कामं आहेत. त्याच्यात मी प्रथमतः लक्ष देणार आहे. शिक्षणाचा स्तर उंचवण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. हे असे कामं, अनेक कामाचं विजन मी तयार केलेलं आहे. ती मी माझ्या बंधाऱ्यापुढे आगामी निवडणुकीत घेऊन जाणारच आहे. सर, आपण पाहिलं की पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ हा आपण पाहतो की स्लम एरिया आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीचा प्रश्न आहेच आहे. त्याबरोबर तिथे राहणारे अत्यंत गरीब घरातली लोक आहेत, त्यांच्या शिक्षणाचा सुद्धा प्रश्न आहे. आपण शिक्षण मंडळाचे सदस्य होतात, त्या बाबतीमध्ये काय सांगा? हो, म्हणून तर सांगतो ना की मी ज्यावेळेस शिक्षण मंडळाचा उपाध्यक्षांनी असताना पुण्यामध्ये पहिलं साक्षरता अभियान सुरू केलं. साक्षरता अभियानाच्या माध्यमातून जो शाळेमध्ये जाणारा स्थगन व गळतीचा विषय होता, मुलं शाळा सोडत होते, शिक्षणात प्राथमिक शाळेत सोडत होते, त्यांना मी पुनर् ॲडमिशन मिळवून दिले आणि आज अभिमान आहे असे हजारो मुलांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. हे खरं केलेलं आम्ही काम आहे. त्याचा शाळेचा दर्जा वाढवला, शाळेत चांगले शिक्षक दिले आणि त्या माध्यमातून देखील आम्ही पुणे शहरामध्ये एक चांगला शैक्षणिक विकास साधू शकलो. ह्याचाही मला कार्यकर्ता म्हणून रास्त अभिमान आहे. शिक्षण मंडळाचा पदाधिकारी म्हणून मला रास्त अभिमान आहे. पाण्याचा सुद्धा खूप मोठा प्रश्न होता. पाण्याचा प्रश्न होता मोठा, तर त्या प्रश्नावर उत्तर असं शोधलं की ज्यावेळेस संपूर्ण परिसराचं मी मॅपिंग केल्यानंतर घरोघरी नळ योजना कशी राबवली जाईल त्याचा अभ्यास केला आणि प्रत्येक घरामध्ये फाटा कनेक्शन दिलं. त्या कनेक्शनच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात नळ आलं. तुम्हाला सांगतो, आमच्या माता भगिनी पाणी भरायला एरोडातून बंडगार्डनलाच्या नळावर जो 24 तास पाणी चालू, तिथं दिवस रात्र पाणी भरत होत्या. पाण्याची समस्या होती, ती समस्या मी 1 वर्षाच्या अवधीमध्ये संपुष्टात आणली आणि घरोघरी नळ योजनेमध्ये फार मोठा दिलासा मिळाला. त्या क्षणापासून सगळ्या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला निवडून देत असतात. सर, आपण बघतो की काही दिवस म्हणजे मागच्या 2 टर्मपासून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, म्हणजे अर्थात आमदार आहे. त्यांनी काम केलं असं वाटतं तुम्हाला? मला खेदानं सांगावं लागेल की त्यांनी काम केलेलं नाही. वस्तुतः त्यांची सत्ता असताना केंद्रात सत्ता होती, राज्यात सत्ता होती, पुणे महानगरपालिकेमध्ये सत्ता होती, पण त्यांनी कधी देखील त्याचा वापर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघासाठी केला नाही, हे मी खेदानं सांगू इच्छितो आहे. आता पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामधून तुमची तयारी कशी सुरू आहे? माझी निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झालेली आहे. मी जसा पक्षप्रवेश केला पासच्या अगोदरपासून तयारी करतच होतो. नागरिकांच्या भेटीगाठी करत होतो आणि त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांना भेटलो, ज्या पदाधिकारी भेटलो, त्या सगळ्यांनी मला एक सहकार्य केलं आणि सहकार्याची भावना ठेवली. त्यामुळे माझाही विश्वास वाढलेला आहे. इतकंच या प्रसंगी सांगेल. तुम्ही काय विजन ठेवून ह्या मतदारसंघामध्ये पुढे जाणार आहात? कारण आता अर्थात निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते. मुळात असं आहे, पहिलं विजन तर असं आहे सर, पुणे कॅन्टोन्मेंटचा सर्वांगीण विकास. पण सर्वांगीण विकास करत असताना अगदी गरिबापासून तर थेट सगळ्यांपर्यंत वरच्या स्तरापर्यंत सगळीकडे आपला विकास करणं हे माझं उद्दिष्ट आहे. उदाहरणं सांगतो की जसं पुणे कॅन्टोन्मेंटमधलं छत्रपती शिवाजी मार्केट आहे, त्याची दुरावस्था झालेली आहे. फॅशन स्ट्रीटचं जळीत झालेलं त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसनाचा प्रश्न रखडलेला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये जी घरं आहेत ती सगळे त्याची दयनीय अवस्था झाली. लोक कसे जीव मुठीत धरून राहतात, त्यांना कुठल्याही नागरी सुविधा सहज मिळत नाही. त्याच्यासाठी त्यांना संघर्ष करावा. हा संघर्ष पहिल्यांदा मी मिटवणार आहे. त्याचं विकासाला पहिल्यांदा हात घालणार, हे माझं पहिलं काम राहणार. 1 नंबर 2, ताडेवार रोडमध्ये देखील मला पूर्णपणे अजून विकासासाठी पूर्ण फोकस करायचा आहे. पूर्णपणे त्या भागात असलेल्या नागरिकांना दिलासा देऊन त्यांच्या समस्या मला माहिती आहे, त्या सगळ्या समस्या मी सोडवणार आहे. कारण मी देखील झोपडपट्टीतच जन्माला तिथेच राहतो. त्यामुळे प्रत्येक विकासाशी प्रत्येक प्रश्नाशी मी संबंधित आहे, इतकं सांगायला पाहिजे. म्हणून मी समस्या सगळ्या सोडवणार तिथल्या. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही एका गरीब घरातूनच पुढे आलेला आहात, तुम्हाला सगळ्या समस्यासुद्धा माहिती आहेत. परंतु मागच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी जास्त मतं घेतली होती. त्याचा कुठेतरी काँग्रेसला फटका बसला होता आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला होता. त्यामागची काय कारणं वाटतं तुम्हाला आणि यावेळी असं काही होईल असं? मुळात मी
आपण म्हटलं गरीब कुटुंब, हो गरीब होतो, पण त्याचबरोबर माझा जन्म आणि गरीब तर होतोच, पण माझा जन्म आंबेडकरी चळवळीत कार्यरत असणाऱ्या कुटुंबामध्ये झालेला आहे. माझे वडील पण नगरसेवक होते, रिपब्लिकन पक्षाचे ते नगरसेवक होते, स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि आंबेडकरी वारसा आमच्या कुटुंबाला लाभलेला आहे, चळवळीचा वारसा आम्हाला लाभला आहे, तथागताच्या प्रेरणांचा वारसा आम्हाला लाभलेला आहे. ते आमचे श्रद्धास्थान आहे आणि त्याच्याच विचारावर आम्ही आमच्या जीवनाची मार्गक्रमण आमच्या कुटुंबियाची आहे. आणि त्याचबरोबर फुले शाहू आंबेडकर विचार हा आमचा श्वास आहे. संविधानावरचा विश्वास हा आमचा श्वास आहे. संविधानावर जगणं, संविधानाचं रक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य, ह्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. सर, शेवटी मतदारांना काय आवाहन कराल आता निवडणुकीला पुढे जाताना? मतदारांना सांगेल मी, किंबहुना संपूर्ण पुणे शहरालाही सांगू इच्छितो की भाजपासारख्या जातीवादी प्रवृत्ती आपण गाडल्या पाहिजेत. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने सांप्रदायिकता घडवते, सांप्रदायिक वाद घडवतं, संविधानाचं रक्षण, संविधानाच्या विरोधी काम करतात, रक्षण करण्याच्याऐवजी संविधानाच्या विरोधी वागतं. त्याचबरोबर ज्या पद्धतीने त्यांनी काही मुठभर लोकांना श्रीमंत करण्याचं धोरण ठेवलं, त्याचबरोबर ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सरकार आता चालले ते कधी युवकांच्या प्रश्नावर असेल, कुठे प्रश्न फक्त लाली मुलामा दिल्यासारखं काम करतं आहे, पण कुठेही विकास नसून त्याचा भकास आहे. तर त्याला आपण ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवी आणि महाविकास आघाडीवर विजय करावा असं मी आव्हान निश्चित करतो आहे. हे होते पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणारे ॲडव्होकेट अविनाश साळवे सर. त्यांनी 4 टर्म ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. 4 टर्म नगरसेवक झाल्याच्या नंतर आता ते पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाकडून आमदार होतात का, हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.